आज धूळ मारून आज तुझ्या बाराच्या गुळगुतीकडे आज भेटी गेलेली असत. आजचा काय खोटा तिकडे असत तमासू कर आणि त्या खऱ्या रूपात तर नमस्कार मित्रांनो, उमेन पाटील स्वागत आहे तुमचा आपल्या यशवंत भावानो. आता आपण चाललो आज धुळवाडा. ढोल पण माझा दिला. आता चाललं चव्हाट्यावरनं आता देव जातले मंदिरात घरात म्हणजे परत मंदिरात जातले आपल्या जागेवर मूळ जागेवर. तर आता तिकडे चाललो. आता असो कार्यक्रम असतो म्हणजे तुमका मी सरळ सांगतो. आता चव्हाट्यावरनं देव मंदिरात फेरी मारून त्याच्यानंतर होळीक फेरी मारून त्याच्यानंतर मग आप जातले गुरुबांच्या घराकडे म्हणजे कुळाकार मांडाकडे आणि थंय जाऊन थंय दर्शन घेऊ, थंय शेव घालून त्याच्यानंतर गांगेश्वर मंदिर आहे आमच्या इकडे. तर गांगेश्वर मंदिरात जातले. गांगेश्वर मंदिरात थंय शेव घालून नंतर मेन मंदिर म्हणजे रामेश्वर मंदिरात जातले आणि थंय मग ते आपल्या जागेवर पोचतले. मग थंय देव काढणार. थंय झालं की मग आपले मूळ जागेवर देव जातले. असो पूर्ण आजचा कार्यक्रम हा. तर आपण चाललो तिकडे. आत्ता ढोल वाजल्यात. आता मी चाललो आहे. बघू कोण पोरगे तर आता नाहीत. रातची परीक्षा चालू आहे आपल्या आणि देश कामावर. बाकी आता कोण राहिले पण नाही. तर चला जाऊया. तर आता आपण चव्हाट्यावर पोचलो. आता देव काढू घेतलेत. आपल्याला लवकरात लवकर पोचू का नाही तर पहिली गोष्ट आपली मेन गोष्ट चुकतली गारण्याची. तर आधी आपण जाऊया पटकन. देव बाहेर काढले नाही आहेत. विठ्ठल रुक्माई मंदिर म्हणजे मंदिर आधी चव्हाट होतो, त्याच्यानंतर मंदिर मानला गेला. त्याप्रमाणे आज तुझं वचन झाला त्याप्रमाणे आज धुलीवंदनीचा दिवस असा. त्याप्रमाणे आज वाचलेल्यांका उभे केलेले असत. पुढे वाडादार सोडून दी आणि एवढा कार्यक्रम पूर्ण करून आज तुझी तत्व या मांडावर सुद्धा जशी इली तशी आज मंदिरात जाणार असत. त्या आज तुझ्या असलेल्या पात्र तो बारा करता एक मत कर, असलेल्या तत्वांचा एक मत कर आणि या जागेवरसून आपली संपूर्ण जागा तुझा राट इल्लेलो असा तो राटीच्या राटीत आज घेण्यासाठी नेण्यासाठी आज जागृत रूपाने उभं राहो आणि आज जो कार्यक्रम केलेला आता आता हे काही बायका ते आता ऑप्शन करून घेतात इकडेच देवांका म्हणजे काय जण आता देव कुळाकार मांडाकडे जातले इकडे. तर मग तिकडे ज्यांका येऊ जमत नाही ते इकडे ऑप्शन करून घेतात आणि मग तिकडे गेल्यावर काही बायका तिकडे ऑप्शन करतात कुळाकार मांडावर.
तसा बघू गेला तर वरच्या पट्ट्यात म्हणजे रत्नागिरी साईडला प्रत्येकाच्या घरी पालखी जातात देवांची. आमच्या इकडे असे देव जातात जी वारी असतात अंगातली ती वारी घेऊन देव मांडावर जातात कुळाकाळाच्या. मग तिकडे सगळी गावातली बायका येऊन तिकडे पूजा करतात, औक्षण करतात. अशा प्रकारे कार्यक्रम असतात. प्रत्येक जागेवर वेगळी चालीरीता होऊ गेलास तर आमच्याकडे अशा प्रकारे केली जातं. आता ही होळी कथा प्रदक्षिणा घालतले, ढोल वाजवणारे पुढे, त्याच्यानंतर देव, त्याच्यानंतर गावकरी प्रदक्षिणा घालतले. त्यानंतर मग मंदिरात प्रदक्षिणा घालून धूळ आणि उडून मग देव जातले कुळाकर मांडाकडे. आता चाललेत देव ते आता मंदिरात प्रदक्षिणा झाली. आता चाललेत कुळाकर मांडाकडे देव. आता अशीच ही वारी आणि देव म्हणजे देव खांब असतात, तरंग म्हणतात काय काय जागेवर, तरंग घेऊन कुळाकर मांडाकडे जाणार. तिकडे
आज धूळ मारून आज तिला बाराच्या गुळगुतीकडे आज भेटी गेलेले असत. आजचा काय खोटा तिला सत्ता बाजूकर आणि त्या खऱ्या रूपान आज असलेल्या तत्वपात तो बारा करायची आज भेट घे आणि असल्यानंतर शंकर शेव तो पाहून घेऊ. आता हे बघा ही इकडे जी बायकात मांडावरती इकडे औक्षण करून घेतात, पूजन घेतात देवांका. काही तिकडेच म्हणजे चव्हाटावर घेतात. आता इकडून मग देव जाणार पुढे गांगेश्वर मंदिरात, गांगेश्वर मंदिरातून रामेश्वर मंदिरात जाणार देव. असा पुढचा अजून प्रवास. आता जरा विश्रांती घेतल्याने या सगळ्यांनी. काय नाही पण कोणा भेटला ती कवर तिनं गाला काय काहीतरी हळद आणि आपण हो गांगेश्वर मंदिर, अयो श्रीदेव गांगेश्वर.
आणि इकडे आता देव हे शेव घालून आता मूळ स्थानावर म्हणजे रामेश्वर मंदिरात जाणार. तर आता आपण नदीच्या आहोत, म्हणजे ही नदी जी आमची मेन नदी आहे त्याच नदीच्या पात्रा. आणि आता इकडून चाललो आम्ही रामेश्वर मंदिरात. इकडे नदीवर ढोल वाजवले जात नाही. मी म्हणजे एवढा मग कारण माहिती नाही कशाकनं वाजवले जात, पण वाजवले जात नाही एवढी वर्ष मी बघतोय, पण नदीवर कधीच ढोल वाजवले जात नाही. तर आपण पुढे जाऊया. आता कोणाला माहिती असतात कशाक ढोल वाजवले जात नाही तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ टाकेल करू. आता पहिलं मेन मंदिराकडे. आता ह्या राजसत्ता पुरसत्ता मंदिर आहे आणि बाजूक आता रामेश्वर मंदिर आणि त्याच्या बाजूक पूर्वाई आणि राजसाई देवीचं मंदिर आहे. आता पूर्वाई देवीच्या मंदिरात जाऊन ही जी खामकाठी आहेत रंगत ते ठेवले जातात आणि देव मग इकडे परत म्हणजे गादी म्हटली जातं इकडे. त्या गादीवर येऊन परत पूर्वरत होतले. तर आता देव आपल्या जागेवर म्हणजे मूळ जागेवर येले आहेत मंदिराकडे, रामेश्वर मंदिराकडे. तर एवढंच होतं आजचं म्हणजे कार्यक्रम. आता 3 दिवसांनी परत देव काढणार, परत काय असतील म्हणजे त्या वार्षिक असतात पूर्ण करूचा लागतं असा परंपरा. तर
तुमका व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.